माझ्यासोबत आता खासदार निलेश लंके आहेत। सर, आपण पायी चालत सीएसटीच्या दिशेला निघालेला आहात, काय सांगणार? सगळ्यात महत्त्वाचा हा अनेक वर्षापासूनचा लढा आहे। त्या लढ्याला यश मिळालं पाहिजे ही भावना माझी नाही, या महाराष्ट्रातील असंख्य लोकांची। त्यामुळे आज या ठिकाणी मी पायी चाललो काय आणि गाडीने चाललो काय यापेक्षा ह्या जनतेबरोबर चालण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही। आणि आपल्याद्वारे मी सरकारला एक सांगू इच्छितो की आता थांबा, आता बास करा, आता कुठंतरी निर्णय घेतला पाहिजे आणि एक घाव दोन तुकडे केले पाहिजे ही याद्वारे सरकारला ठेवतो। हे किती दिवस भिजत घोंगडे ठेवणार आहे? सरकारने आता डिसिजन घेतला पाहिजे आणि डिसिजन घेणं कुठलीही अवघड गोष्ट नाही। निश्चितच आज डिसिजन घेणं महत्त्वाचं आहे। ज्याप्रमाणे संघर्ष योद्धा जरांगे पाटीलनी सांगितलं होतं की मी मुंबईत येतोय आणि मुंबई जाम करणार। आज सकाळपासून जर बघितलं तर सीएसटीचा परिसर असेल, मुंबईकडे जिकडे पाहावं तिकडं भगवं वादळ दिसताना दिसतंय। सगळीकडे वाहतूक कोंडी आहे। आपण ज्या ठिकाणावरून फ्रीवेवरून येत आहेत ते सुद्धा पूर्णपणे जाम आहे। जनतेचा रेटा आणि जनतेचा कौल याचा विचार करता आता निर्णय घेतला पाहिजे। हे किती दिवस ठेवणार आहे या गोष्टी? आज तुम्ही पाहिलं असेल मुंबईमध्ये येणारे प्रत्येक रस्त्यावर इतकी असंख्य, म्हणजे आज मुंबईचं विश्वविक्रम आज मोडला गेला आहे। मुंबईमध्ये इतकी जनसामान्य शक्ती या एकवटलेली आहे। निश्चितच गणपतीचा उत्सव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरासह महाराष्ट्रातलं जनता, मराठा बांधव हा या ठिकाणी आलेला आहे आणि सगळीकडे मग ट्रेन असेल किंवा सगळीकडे हा जो मराठी योद्ध्यांचा जो रेठा आहे हा या ठिकाणी, तुम्हाला वाटतंय की सरकार या रेठ्याला पुढे झुकणार? गणेश उत्सव हा सगळ्यात पवित्र उत्सव आणि मी गणरायाला प्रार्थना करतो की दुर्जनांना सद्बुद्धी देवो आणि ह्या जरांगे पाटलांच्या लढ्यामध्ये यश येऊ हीच या ठिकाणी गणरायाला। किती दिवस आंदोलन सुरू आहे? आंदोलन आजच निर्णय घेतला पाहिजे, आजच निर्णय घेतला पाहिजे ना। अवघड काय नाही, सरकारला कुठलीच गोष्ट अवघड नाही। तुम्ही आत्ता 11th आवरला 10 मिनिटात सुद्धा डिसिजन घेऊन निर्णय देऊ शकता। त्यामुळे कुठली गोष्ट अवघड नाही, पण ज्या बाईला नांदायचंच नाही ना त्याला 17 पळवाटा असतात। तसे सरकारची गंमत आहे, कोर्ट कचऱ्या भानगडी काय नाही, डिसिजन लेने का है तो अभी लेने का। निश्चितच हे होते खासदार निलेश लंके आणि हे निलेश लंके हे आझाद मैदानाकडे जात आहेत आणि जर सरकारला आप भी नाही तो कभी नाही असं वाक्य जे आहे हे स्वतः खासदार निलेश लंकेंचं आहे। जर मुंबई थांबवायची असेल आणि मुंबईतली जर वाहतूक कोंडी थांबवायची असेल, या ठिकाणचा पूर्ण परिसर जर बघितला तर या ठिकाणी पूर्ण जाम आहे। फ्रीवे हा पूर्णपणे जाम आहे आणि या ठिकाणावरून आझाद मैदानाकडे जाण्यासाठी कुठलाही रस्ता जो आहे हा रिकामा नाहीये। स्वतः निलेश लंके जे आहेत हे पायी चालत असताना आझाद मैदानाकडे गेलेले आहेत आणि त्यामुळं सरकारला कुठल्याही भूमिकेमध्ये आज जे आहे हा निर्णय घ्यावाच लागेल, अन्यथा मुंबई यापेक्षाही मोठ्या प्रमाणात जाम होईल असं सुद्धा खासदार निलेश लंके यांनी सांगितलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटसे सह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।